नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, महावितरण मार्फत जे एक लेट नाईट सर्वात महत्त्वाचं प्रसिद्धीपत्रक मित्रांनो जाहीर केलेलं आहे, जे की परीक्षेच्या वेळापत्रकासंदर्भात आहे। यामध्ये आता परीक्षेच्या तारखा थोडक्यामध्ये सांगण्यात आलेल्या आहे। तर कोणत्या पदासाठीचे वेळापत्रक आहे हे देखील आपण या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत। तर ही जी पदभरती आहे आपली मित्रांनो, जी की 2023 ची पदभरती, जी की विद्युत सहाय्यक या पदाकरता जी आपली जाहिरात प्रसिद्ध केली होती त्यांनी डिसेंबर 2023 मध्ये त्या परीक्षेचं मित्रांनो थोडक्यामध्ये हे वेळापत्रक जे की त्यांनी जाहीर केलेलं आहे। या ठिकाणी पाहू शकता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित प्रसिद्धीपत्रक जाहिरात क्रमांक 6 आणि 2023 ची जी की ॲडव्हर्टाइजमेंट आहे, ज्याची परीक्षा आता 2025 मध्ये होत आहे। तर खूप कालांतरानंतर जे आहे आपल्याला अपडेट देण्यात आलेले आहे। आपण वारंवार प्रयत्न करत होतो की याची परीक्षा लवकरात लवकर होतील अशी आपल्याला एक अपेक्षा होती। तर काय माहिती आहे यामध्ये आपण संपूर्ण काय माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। आणि ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनी MSCBचा आपला विद्युत सहाय्यकसाठी स्पेशली असला जो क्रॅश कोर्स घेतला नसेल तर अजूनही तुमच्याकडे संधी उपलब्ध आहे। तुम्ही लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करा, त्यांची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्या ठिकाणी तुम्ही सर्व काही विद्युत सहाय्यक या पदाकरता क्रॅश कोर्स घेऊन चांगल्या व उत्तम तयारीला या शेवटच्या दिवसांमध्ये देखील तुम्ही लागू शकता। ज्यांना कोणाला मिळवायचं आहे ही एक्झाम कोणत्याही परिस्थितीमध्ये क्रॅक करायची आहे त्यांनी नक्की आपलं स्टडी मटेरियल रेफर करा। तर वळू आपण आपल्या जाहिरातीकडे आणि प्रसिद्धीपत्राकडे। या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, जसं की या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये सरळ सेवा भरती अंतर्गत विद्युत सहाय्यक हे पद भरण्यासाठी दिनांक 29/12/2023 रोजी कंपनीच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती। सदर जाहिरातीकरता ऑनलाईन अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची वस्तुनिष्ठ स्वरूपाची ऑनलाईन क्षमता चाचणी सर्वसाधारणपणे दिनांक 20 ते 22 मे 2025 दरम्यान घेण्यात येईल। म्हणजे की तुमची परीक्षा जी आहे आता 20 ते 22 मे दरम्यान होणारी आहे। तर हे लक्षात ठेवून घ्या, तारखा फिक्स झालेल्या आहेत। तुम्हाला या तारखेमध्ये तुमची परीक्षा होणारी आहे आणि तुमचे ॲडमिट कार्ड तुम्हाला परीक्षेच्या 7 दिवस अगोदर म्हणजेच काय तर तुम्हाला 13-14 तारखेपासून तुम्हाला तुमचे हॉल तिकीट डाउनलोड करायला देखील मिळणार आहे। तर यानंतर म्हटलं आहे समोर की याची उमेदवाराने नोंद घ्यावी। परीक्षेचे सर्वसाधारण स्वरूप, वेळ, हॉल तिकीट इत्यादीची मार्गदर्शन माहिती लवकरच कंपनीचे जे ऑफिशियल संकेतस्थळ आहे यावर प्रसिद्ध करण्यात येईल अशी यांनी माहिती दिलेली आहे। तर थोडक्यामध्ये कालांतराने का होईना खूप वेळ लागलेला आहे आपला या पदभरतीसाठी आणि फायनली आता परीक्षेच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत। त्यामुळे तुमच्याकडे देखील वेळ खूप कमी आहे। तर तुम्हाला या कमी वेळामध्ये संपूर्ण काही स्टडी कंप्लीट करायचं तर आपला क्रॅश कोर्स हा अंतिम पर्याय आहे तुमच्याकडे। ज्यांनी कोणी मिळवून असेल किंवा घ्यायचं असेल त्यांनी लगेच आपल्या सेलरला मेसेज करून मिळवून घ्या। आणि ही जर अपडेट आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि जेवढे काही आपले MSCBचे IMP व्हिडिओज आहेत ते देखील तुम्ही एक वेळेस नक्की पाहून घ्या प्लेलिस्टमधील, कारण का ते संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या एक्झाम प्रोस्पेक्टिव्ह खूप इम्पॉर्टंट असणारे आहे। तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन अपडेटसोबत। तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम। जर मित्रांनो तुम्ही अजूनही महावितरण भरती 2024च्या विद्युत सहाय्यक या पदाकरता मित्रांनो आपले अतिसंभाव्य प्रश्नसंच, नोट्स व तांत्रिक मिळवून असा मित्रांनो तुम्ही लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळवून घ्या मित्रांनो, ज्याद्वारे तुमचा मित्रांनो महावितरण भरतीचा 2024चा संपूर्ण काही अभ्यासक्रम हा मित्रांनो कव्हर होणार आहे। ज्यामध्ये मित्रांनो तुम्हाला सर्व काही MSEB भरती जो अभ्यासक्रम आहे त्यांचा लेटेस्ट IBPS पॅटर्न आधारित तो त्यामध्ये कव्हर करण्यात आलेला आहे। त्यासोबतच तुम्हाला IBPSचे सर्व काही अतिसंभाव्य प्रश्नसंचाचा देखील त्यामध्ये समाविष्ट आहे मित्रांनो। त्यासोबत 2000हून अधिक जे मित्रांनो तुम्हाला तांत्रिकी प्रश्नसंच मिळणार आहेत, जे की मित्रांनो मराठी भाषेमधून असणार आहेत। तुम्ही वायरमॅन, इलेक्ट्रिशियन तुम्ही कोणत्याही ट्रेडमधले असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो सर्व काही मराठीमधूनच अभ्यासक्रम हा मिळणार आहे। त्यासोबतच कमी वेळेमध्ये संपूर्ण तयारी होऊन जाणार असेल, कारण मित्रांनो आपल्याला माहित आहे आपली परीक्षा जी आहे फेब्रुवारी ते मार्च दरम्यान आहे मित्रांनो। त्यामुळे याचा जर तुम्ही अभ्यास केला तर मित्रांनो तुमचा सर्व काही अभ्यासक्रम कव्हर होणार असेल। त्यासोबतच विद्युत सहाय्यक तांत्रिकी प्रश्नसंच देखील उपलब्ध आहे व मागील वर्षी जे विचारण्यात आलेले प्रश्न आहेत ते देखील यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। तर सर्व काही मित्रांनो A to Z अभ्यासक्रम यामध्ये कव्हर आहे, जे की तुम्हाला इतरत्र कोणतेही बुक्स खरेदी करण्याची गरज नाही मित्रांनो तुम्हाला, किंवा कोणतेही तुम्हाला कोचिंग लावण्याची गरज नाही। याद्वारे तुमचा A to Z अभ्यासक्रम हा कव्हर होणार असेल। तर तुम्हाला जर मिळवायचा असेल तर लगेच मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सेलरची लिंक दिली आहे मित्रांनो, तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून हे सर्व काही मित्रांनो मिळवून घ्या आणि एकदम चांगल्या व उत्तम तयारीला अवघ्या 5 मिनिटांमध्ये मित्रांनो सुरुवात करा।